ग्रामीण भागातील युवक हा ऑर्गॅनिक कडे कसा वळू शकतो? आता केमिकल बेस्ड फार्मिंग मध्ये सगळ्या आयडियाज एक्सप्लोर झालेल्या आहेत. तिथे एक सीलिंग हिट झालेली आहे की तुम्ही एवढंच कमवू शकताय. त्याचा परिणाम त्या पद्धतीची शेती केल्यावरती आता ह्या पिढीच्या शेतकऱ्यांना लक्षात आलेला आहे की 50 वर्ष केमिकल फार्मिंग केल्यामुळं मातीची पोत खालवलेली आहे. वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी, पाणी धरण्याची जी क्षमता आहे मातीची, ती खालवलेली आहे. पेस्ट म्हणजे कीटक हे वाढलेले आहेत आणि फळं जे आपण उत्पादन करतोय ह्याची क्वालिटी राहिलेली नाहीये. हे डिसएडव्हान्टेज आहेत. जेवढं काय करायचं होतं मला वाटतंय सगळे आयडियाज एक्सप्लोर झालेले आहेत. आता जगाला काय पाहिजे हे नवीन पिढीतल्या शेतकऱ्यांनी, शेतकऱ्याच्या मुलांनी अभ्यास केला पाहिजे की आता जगातल्या लोकांना खास करून कोविड नंतर त्यांनी त्यांच्या इम्युनिटीवरती फोकस केले, त्यांच्या तब्येतीवरती फोकस केले. त्यांना विषमुक्त अन्न पाहिजे. नावातच तुम्ही बघा ना, तुम्हाला जर सांगितलं मी ह्या अन्नात विष आहे, तुम्ही खाचाल का? की तुम्ही तुमच्या मुलांना देचाल का? मग ह्याचा ऍडव्हान्टेज घेऊन तुम्ही अवेअरनेस पसरून तुम्ही विषमुक्त अन्न उगवलं पाहिजे आणि विषमुक्त अन्न विकलं पाहिजे. आणि ह्याला डिमांड जबरदस्त आहे आणि ह्याच्यात अजून कोण मोठं आलेलं नाहीये. मोठे इंडस्ट्रियल असेल किंवा मोठे पुढारी पण, कारण बरेचशा ग्रामीण भागात बरेचसे उद्योग हे पुढारी चालवतात आणि त्यांना ते मोठे उद्योग पाहिजे. मोठा साखर कारखाना, मोठी डेअरी, मोठं सूतगिरणी, हे त्यांना स्केल पटत नाही सध्या. ह्याला स्केल यायला अजून खूप दिवस लागतील. तर बारक्या बारक्या शेतकऱ्यांनी आणि बारक्या बारक्या कुटुंबांनी आणि शेतकऱ्यांच्या नवीन पिढ्यांनी आणि युवक शेतकऱ्यांनी ह्यात पडलं पाहिजे आणि आपला ब्रँड निर्माण केला पाहिजे आणि आपल्या रानातनं, आपल्या गावातनं विषमुक्त अन्न उगवून आपल्या लेबल खाली आज ग्राहक मिळवणं सोपं आहे. इंस्टाग्राम पेज उघडा, फेसबुक पेज उघडा, युट्यूब व्हिडिओ बनवा, तुम्हाला 10, 15, 20 ग्राहक मिळतील. ते 10, 15, 20 ला सांगतील. 4, 5, 6, 7, 8 वर्षांनी तुमच्याकडे 1 लाख ग्राहक असेल. तर तुम्ही ह्या रीतीने एक्सप्लोर करा. आणि ऑर्गॅनिक मध्ये माझा अनुभव आहे, मी 10 वर्षात जेवढा आम्हाला पण यश मिळालं, जेवढा आम्हाला रिस्पॉन्स मिळाला आहे, त्याच्या अनुभवाने मी सांगू शकतो की अजून खूप स्कोप आहे आणि ते केलं पाहिजे. मित्रांनो, ऑर्गॅनिक फार्मिंग मध्ये भरपूर स्कोप आहे, जसं सत्यजित भाऊ म्हणताय. तर नक्की तुम्ही ह्या फील्डकडे एका वेगळ्या दृष्टिकोनाने बघायला हवं. तुम्ही ही जर्नी कुठल्या वर्षी स्टार्ट केली होती शेतीची? अजिंक्यने केली सुरुवातीला. त्यांनी मला वाटतं 2012 साली सुरुवात केली, 12 का 13, आणि मग मी त्याला 2014 साली जॉईन केलं. सो विदिन अ डेकेड, ओके, झिरो रेव्हेन्यू पासून ऑलमोस्ट यावर्षी तुम्ही 100 करोड करणार आहे. तुमच्या यशाचं गुपित काय वाटतं तुम्हाला? मला वाटतं की एकतर आवडीची गोष्ट केलीच पाहिजे. परस्यू पॅशन. मग ते पॅशन किती आउट ऑफ टाइम असेल, आउट ऑफ बिझनेस असेल, आउट ऑफ ट्रेंड असेल, आउट ऑफ फॅशन असेल, आउट ऑफ काही असेल, तुम्हाला जर एखाद्या गोष्टीबद्दल तुम्ही पॅशनेट आहात तर हे तुमचं एक सिक्स सेन्स आहे जे तुम्हाला फ्युचर मधलं सांगते आणि तुम्ही ते ऐकलं पाहिजे आणि तुम्ही पॅशन परस्यू केलंच पाहिजे. इट इज लाईक, you know, though if there is unsuccess or there is failure in what you love doing, it is accepted. Then earning 1000 crores in an area किंवा प्रोफेशन ज्यात तुम्हाला आवड नाहीये पण नुसतं पैसा मिळालेला आहे, इथं 0 पैसा का मिळून द्या, पण तुमचं जी अंतर सॅटिस्फॅक्शन, ड्राईव्ह, तुम्हाला कोणाला उठवायची म्हणजे तुम्ही अलार्म लावायची गरज नाही आणि तुम्हाला सकाळी एनर्जी आणायची गरज नाही, काय नाही. युअर पॅशन प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल. परस्यू पॅशन ब्लाइंडली. आमचं पॅशन शेती होतं. आमचं पॅशन निसर्गासोबत राहून नैसर्गिक अन्न पिकवणं आणि शेतकऱ्यांना मदत करणं होतं. हे आमचं पॅशन आहे. ते आम्ही ते परस्यू केलं. उद्या माझं पॅशन डान्स असेल, उद्या माझं पॅशन काही वेगळं अभ्यास करण्याचं असेल, तर मी ते परस्यू केलंच पाहिजे असं मला वाटतं माझ्या अनुभवातनं, की परस्यूइंग पॅशन इज द सिंगल मोस्ट इम्पॉर्टंट फॅक्टर इन हॅव्हिंग अ सक्सेसफुल करिअर अँड अ सॅटिस्फाईंग लाईफ. त्याच्यातही मला काय इंटरेस्टिंग वाटतं सत्यजित भाऊ, की तुम्ही म्हणजे त्याच्यात उतरले आणि बस हेच करायचंय. देर इज नो एस्केपिंग दिस नाव. लाईक अजिंक्य लहानाभाऊ नेहमी म्हणतो की बर्न द बोट. त्याला ते दुसरं पर्याय ठेवायलाच आवडत नाही. आणि मला पण लक्षात आलं की आपण ज्यावेळेस अनकॉन्शियसली दुसरा पर्याय ठेवतो तर आपलं ऑटोमॅटिक आपण दुसऱ्या पर्यायाकडेच जातो. ज्यावेळेस मी असं जर विचार केला की मी नोकरी सोडतो, शेती करतो, पण पार्ट टाइम पण एक रात्री नोकरी करतो, जर माझी शेती नाही चालली तर मग मी पार्ट टाइम ह्यातनं मला लाईफलाईन मिळेल, 100% शेती चालणारच नाही. कारण प्रसंग असे येतात व्यवसाय करताना की त्याला डू ऑर डाय सिच्युएशन असतात आणि त्या भट्टीतनं तुम्ही गेलेच पाहिजे. त्याच्याशिवाय सोल्युशन पण येत नाहीये. पण ज्यावेळेस तुम्ही सेकंड पर्याय ठेवता किंवा नाही का एक एस्केप रूट ठेवता आणि ज्यावेळेस तुमची नाही का तुम्ही भट्टीत जाता आणि प्रेशर वाढतं, त्यावेळेस तुम्ही पळवाट घेऊन तुम्ही दुसरं काय करता. आणि त्या प्रेशरमध्ये राहिल्याशिवाय, त्या प्रश्नांना उत्तर डायर सर्कमस्टान्सेस मधनी शोधल्याशिवाय तुम्हाला
लॉंग टर्म सक्सेस नाही आहे. त्याच्यामुळं बर्न युअर बोट्स, डोंट कीप सेकंड ऑप्शन्स, आणि ज्यात आवड आहे एकच आयुष्य आहे बघा. तुम्ही काय असेल ते 70-80-90 वर्ष जगणार आहेत, एकदाच जगणार आहेत. इन्स्टेड ऑफ लिव्हिंग समबडी एल्सेस लाईफ अँड डाईंग एव्हरी डे, जस्ट डू वॉट यू लव्ह. यू माईट डाय वन्स, बट ओनली वन्स. इथं रोज तुम्ही मरताय. रोज सकाळी उठलं की बुटं घालताना नाही का, 8 तास मला तर ऑफिसला जायचंय, ट्रॅफिक, मला आवड नाही, बॉस काय म्हणेल, आता काय चाललंय, वर्ल्ड इकॉनॉमी डाऊन होत चालली, अरे काय काय, रोज तुम्ही मरता. खरी गोष्ट. तर माझं म्हणणं आहे, एकदाच मरा, एकच आयुष्य आहे. खरी गोष्ट. त्यामुळं जी आवड आहे ती करा. हे जे काय सोशल कंडिशनिंग असेल, हे काय बाकीचं परिवाराचं कंडिशनिंग असेल, मित्राचं कंडिशनिंग असेल, हे सगळं बाजूला सारा. तुम्हाला काय हवं आहे, तुम्हाला काय कपडे घालायचे आहेत, तुम्हाला काय व्यवसाय करायचा आहे, तुम्हाला काय ब्रँड नेम ठेवायचा आहे, आणि तुम्हाला कसं विक्री करायची, आणि तुमची फिलॉसॉफी तुमच्या लाईफबद्दल कशी असेल, ते बिनधास्तपणे जगा.